ओके. तर थंबनेल वाचून तुम्हाला कळलं असेल, की आज आपण कुठल्या टॉपिकवरती चर्चा करायची आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये भरपूर लॉस झालेला आहे का? ओके. म्हणजे समजा जर का तुम्ही नुसते रोज पैसे स्टॉक मार्केटमध्ये नुसते टाकत चाललाय, पण तुमचा प्रॉफिट मार्केटमधून निघत नाही. तेवढा ROI जेवढा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जे पाहिजे, तर तो तेवढा निघत नाहीये. तर त्याचे काय कारणं असू शकतात याच्यावरती आज आपल्याला बोलायचं आहे. ओके. तर मी डिलाईन ट्रेडर मी सांगलीचा आहे आणि गेली बरीच वर्ष मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट त्याच्याबरोबर मी आय-सी-टीचा स्टुडंट्स आहे आणि त्याच्याबरोबर मी इंडियन बॉन्ड, क्रिप्टोकरन्सीवरती अ, माझा खूप चांगला अभ्यास आहे. आता मी जे ट्रेडिंग करतोय तर ती फक्त गोल्ड आणि नॉन-सनट्रेड याच्यावरती फक्त फॉरेक्सची ट्रेडिंग करतोय. मी इंडियन मार्केट जास्त करत नाही. ओके. तर स्टॉक मार्केटमध्ये भरपूर लोकं लॉस करतायत. तर त्याचे कॉमन पॉइंट कुठले-कुठले आहेत? तर हे पॉइंट तुमचे असतील तर ते तुम्हाला आजच्या आज तुम्हाला ते रिपेअर केले पाहिजेत. कारण जर का गाडी रिपेअर नाही केली, ती तशीच चालवली, तर ती गाडी पुढं कुठं ना कुठेतरी जाऊन तुम्हाला त्रास देणार आहे. बरोबर? तर त्यासाठी तुम्हाला जे कॉमन पॉइंट्स आहेत, जे की तुम्हाला इतर लोकं करतायत, तर ती लोकं ती गोष्टी तुम्हाला आता करायच्या नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आणायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा जो लॉस होतोय, तर तो तुमचा लॉस थांबवायचा आहे. ओके. तर स्टॉक मार्केटमध्ये पहिला प्रश्न समजा बेसिक तुम्ही जर का एकदम स्टॉक हा व्हिडिओ बघताय, की स्टॉक मार्केट म्हणजे काय वगैरे, तर याच्या अगोदर मी त्या व्हिडिओ बनवलाय. तुम्ही त्याचा चेक करू शकता. ओके. तर स्टॉक मार्केटमध्ये आता तुम्ही ही व्हिडिओ एकदम बेसिक पासून बघत असाल, तर तुम्हाला खरेच पैसे मिळतात का? किंवा हे सगळं जुगार आहे? तर स्टॉक मार्केट हा एक प्रोफेशनल व्यवसाय आहे. हा एक बिझनेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचे पैसे टाकून ट्रेडिंग करावी लागते. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा प्रश्न असा आहे, की एखादा व्यवसाय जर का आपल्याला करायचा असेल, तर जसे पैसे लागतात, ओके. पैसे कशासाठी लागतात? तर तुम्हाला तो बिझनेस करण्यासाठी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्याच्यानंतर तुमचा एक इनपुट मार्केटला द्यावा लागतो. त्याच्यानंतर मग मार्केटला एक चांगला तुम्हाला आउट ऑफ म्हणजे तुम्हाला एक चांगला रिटर्न मिळतो. ओके. तर तसं ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत अशी आहे, की तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जर का तुम्ही फॉरेक्स मार्केटचं ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला भरपूर फंड बाहेरच्या देशातला मिळतो. तो वापरून तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, त्याच्यानंतर तो तुमचा जो पर्सेंटेज चा जो आर-ओ-आय ठरलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला तो आर-ओ-आयचा तुम्हाला रिवॉर्ड दिला जातो आणि ते जे की त्या कंपनीचा रिवॉर्ड आहे, तो कंपनीला ऑटोमॅटिक कट करून घेतला जातो. म्हणजे स्टॉक मार्केटला बघा कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला एक तर स्ट्राँग स्टडी लागतो. ओके. कुठलाही स्टडी करा तुम्ही. स्टॉक मार्केटचा अभ्यास करा किंवा बाहेरचा कुठलाही अभ्यास करा. एखादी फील्ड जर का निवडायची असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. की ते जर नसेल, तर तो तुम्हाला प्रॉपर ट्रेडिंग करता येणार नाही. ओके. तर खरंच पैसे मिळतात का? तर हो, स्टॉक मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे. पण त्याला खूप अभ्यास सुद्धा त्याच्याबरोबर आहे. ओके. एखादा जर का व्यक्ती स्टॉक मार्केटमधून भरपूर पैसे काढतोय, तर त्याच्या अगोदर त्याला शिकण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे. ओके. तर त्या गोष्टी आपण आता पॉइंट टू पॉइंट डिस्कस करूया. तर हे सगळं जुगार आहे का? तर अजिबात नाही. ओके. हे अजिबात गॅम्बलिंग नाही. ओके. स्टॉक मार्केट अजिबात गॅम्बलिंग नाही. हे प्रॉपर प्युअर एक व्यवसाय आहे आणि त्याच्या अगोदरच्या मी ज्या व्हिडिओ आहेत बेसिकच्या, त्या इथं मी अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही जाऊन चेक करू शकता, बघू शकता. ओके. तर काय आहे तुमचा काय नक्की प्रॉब्लेम होतोय? किंवा तुमचा म्हणा किंवा कॉमन पीपलचा काय प्रॉब्लेम होतोय किंवा काही गोष्टी कॉमन्स आहेत, जे की आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये लॉस लोकं भरपूर खातात. तर पहिला पॉइंट एक येतोय बघा, कॉल एंड टिप्स येतोय. आलं? तर बऱ्यापैकी तुम्ही जे ट्रेडिंग करताय, तर ती डिपेंडन्सी ट्रेडिंग आहे. म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती ट्रेड देणार आणि त्याच्यावरती तो तुम्ही दिलेला ट्रेड घेणार. मग त्याच्यावरती जो काही स्टॉप लॉस होईल किंवा जे काही प्रॉफिट होईल, याच्यावरच एकतर तुम्ही डिपेंड आहे. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, की तुम्ही एखादा Telegram ग्रुप, WhatsApp ग्रुप जॉइन केलाय. ते तुम्हाला कॉल देतात आणि ते तुम्ही घेताय. हा दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट असा आहे, की तो तुमचा जो मनी आहे, तुमच्याकडे जो तुम्ही कमावलेला, आयुष्यभर कमावलेला जो पैसा आहे, तर तो पैसा तुम्ही कुणाच्यातरी तिसऱ्याच्या हातामध्ये दिलाय आणि तो तुमचा व्यक्ती तर प्रॉफिट करतोय किंवा लॉस करतोय, त्याच्यामुळे तुमचा लॉस होतोय किंवा तुमचा प्रॉफिट होतोय. ओके. तर बऱ्यापैकी आपला पैसा आपल्याजवळ सुरक्षित असतो. ओके. आपण जो पैसा कमवलेला असतो, तो आपण आपल्या नॉलेजने वाढवायचा असतो. पहिली गोष्ट. ओके. जगामध्ये कोणीही जर का पैसे मागितले स्टॉक मार्केटमध्ये तुमचा पैसा आम्ही मॅनेज करतो
आणि त्याच्याबद्दल तुम्हाला हा एवढा-एवढा पर्सेंटेज वाईज तुम्हाला रिटर्न देतो. कधीही या गोष्टीच्या नादाला लागायचं नाही. जेवढा पैसा आपल्याकडे सुरक्षित आहे, तेवढा जगामध्ये कुठंही नाही. ओके. आपण पैसा तयार केलाय, आपण लॉस केला, फरक पडत नाही. ओके. आपण पैसा कमवलाय आणि तो व्यक्ती जर का त्याला नॉलेज नाही आणि त्या त्या बिना नॉलेज असलेल्या व्यक्तीकडे तुम्ही जर का पैसा दिला आणि त्यांनी जर का उडवला, तर आपल्या कमाईला काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे मुळात कुणालाही कधीही पैसा इन्व्हेस्टमेंटसाठी द्यायचा नाही. ओके. जे काही स्टॉक मार्केट असेल किंवा कुठलाही व्यवसाय असेल. समजा तुम्हाला आता एखादा व्यवसाय काढायचा आहे. ओके. तर तो व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय बघायचं आहे? एकतर लोकेशन, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये किती प्रॉफिट आहे, किती व्यक्ती त्यासाठी लागणार आहेत, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला किती तुम्हाला मोल-मजूर असतील किंवा त्याच्यामध्ये तो कंटिन्यू चालवण्यासाठी किती तुम्हाला नोकर लागणार आहेत किंवा व्यक्ती लागणार आहेत. तर तो मिळणारा प्रॉफिट, ओके. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट आणि तो तुमचा राहिलेला तुमचा स्वतःचा प्रॉफिट, ओके. तर ही सगळ्या स्टेपचा आपल्याला जसा अभ्यास करावा लागतो, एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर. तर स्टॉक मार्केटला जेवढं लोकांनी हलक्यात घेतलंय, ओके. मी परत एकदा सांगतोय, स्टॉक मार्केटला जेवढं लोकांनी हलक्यात घेतलंय, की स्टॉक मार्केट खूप ईझी आहे. ओके. एक कॉल घेतला आणि एक पुट घेतला आणि भरपूर प्रॉफिट मिळालं, नाही. स्टॉक मार्केट कायमचं सोडून द्या. बरीच वर्ष झाले स्टॉक मार्केट मी शिकतोय, अजून शिकतोय. ह्याच्यामध्ये भरपूर शिकायचा डाटा मोठा आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स भरपूर लागतो. त्याशिवाय तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट काढू शकत नाही. ओके. आणि नुसते तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहात आणि तो तुम्हाला पैसे देणार आहे, असं होत नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स पाहिजे. कॅन्डल एक्सपिरियन्स म्हणतो आपण त्याला. ओके. कॅन्डलला बघायचा दृष्टिकोन, कॅन्डल काय करणार आहे, मार्केट काय करणार आहे, ओव्हरऑल तुमचे बायस काय आहेत, याच्यावरती मार्केटचं डायरेक्शन ठरतं आणि तिथं तुम्हाला ते कंपेअर करून तो तुम्हाला एक मुश्किल ट्रेड मिळतो. ओके. त्याच्यामुळं कॉल टिप्सच्या नादाला एक जर का तुम्ही लागत असाल, तर हे तुम्हाला टाळायचं आहे. तुम्हाला स्वतः शिकायचं आहे. स्टॉक मार्केट तुम्हाला स्वतः शिकायचं आहे. असं कधीच होणार नाही, की बाबा एक व्यक्ती ट्रेड घेतोय आणि तो ट्रेड घेता-घेता त्यानेच स्वतः सांगितलं दुसऱ्यांना आणि मग तो ट्रेड घेतल्याच्या नंतर तो सक्सेसफुल झालाय. ओके. असं होत नाही. स्टॉक मार्केट तुम्ही स्वतः शिकायचं आहे. क्वालिटीच्या ह्याच्यावरती राहायचं नाही. तोच मुद्दा आला डिपेंडन्सीचा. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये डिपेंडन्सी वाटलेली आहे, की बाबा मी काय करत नाही, तू सांग मला, मी काहीतरी करतो आणि मग माझं प्रॉफिट होऊ दे. तर तसं होत नाही. अशा गोष्टींच्या नादाला लागायचं नाही. जे काही करायचंय ते आपण स्वतः करायचं. जो काही प्रॉफिट आहे तो माझा, जो काही लॉस आहे तो माझा. ओके. डिपेंडन्सी सोडून द्यायची आहे. कोणावरही कधी डिपेंड नाही राहायचं. ओके. भले तो तुमचा मेंटर का असेना. ओके. शिकण्यासाठी ठीक आहे. शिकण्यासाठी ठीक आहे. ती गोष्ट शिकवेपर्यंत, ती गोष्ट तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड होईपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही राहू शकता. पण कोणाकडूनही कॉलचा कधीच अपेक्षा नाही करायची, की बाबा मला कॉल दिला पाहिजे. बरं समजा एखाद्या व्यक्तीने किंवा मी समजा तुम्हाला एखादा ट्रेड दिला. ओके. 1 ट्रेड दिला किंवा 2 ट्रेड दिले आणि त्या 2 ट्रेडमध्ये तुमचा प्रॉफिट झाला. तर हे पैसे तुम्हाला किती पुरणार आहेत? पण समजा ही सगळी सिस्टम तुम्हाला समजली. स्टॉक मार्केट नेमकं काय आहे? कुठे इन्व्हेस्टमेंट करतात? कशी इन्व्हेस्टमेंट करतात? किंवा तुम्हाला कुठून पैसे मिळतात? कसे मिळतात? तुमचा मनी मॅनेजमेंट कसा असतो? ह्या सगळ्या गोष्टी समजा तुम्हाला कळल्या. तर मी जे 2 ट्रेड देणार आहे तुम्हाला, जे 2 ट्रेड, तिथून तुम्हाला 2दाच प्रॉफिट होणार आहे फक्त. आणि जेव्हा तुम्हाला ही सगळी सिस्टम समजेल, तेव्हा तुम्हाला स्वतः सगळे ट्रेड आयुष्यभर करता येतील. त्याच्यामुळं कधीही डिपेंडन्सी ठेवायची नाही. ओके. हे 2 पॉइंट समजले. स्टॉक मार्केटमध्ये जर का लॉस होत असेल, तर हे 2 गोष्टी माझ्या स्वतःच्या निदर्शनात आलेले आहेत. ओके. तिसरी गोष्ट आहे, की किती आणि तुम्ही काय शिकलात? ओके. तुमच्या प्रोफेशनल डिग्री बद्दल नाही विचारत मी. तुम्ही स्टॉक मार्केट काय शिकलाय? कळतंय? बघा एखादा आता जे माझ्याकडं काही व्यक्ती येतात, काही लोकं येतात माझ्याकडे आणि म्हणतात, की माझा एवढा-एवढा लॉस झालाय, तर मी तो कसा भरून काढू? ओके. आणि तो लॉस मला ऐकून भीती वाटते कधी-कधी, की माझा लॉस इतक्या-इतक्या लाखांचा आहे. बरोबर? तर हा भीती वाटण्यासारखा प्रश्न आहे. का प्रश्न आहे? तर त्यांना मी काही प्रश्न विचारतो, की बाबा तुम्ही काय शिकलाय? स्टॉक मार्केट काय शिकलाय? तर त्यांचं एक कॉमन उत्तर असतं, "काही नाही." ओके.
स्टॉक मार्केट करायचं असेल तर कुठं काय शिक्षण लागतं त्याला, बरोबर? काही शिक्षण लागत नाही. जसं व्यवसाय करण्यासाठी कुठलं शिक्षण लागत नाही, तसं स्टॉक मार्केट करण्यासाठी कुठलं शिक्षण लागत नाही, बरोबर आहे. शिक्षण म्हणजे प्रोफेशनल डिग्रीबद्दल बोलतोय मी. ओके. इथं तुमचा शिक्षणाचा विषय चाललाय, तो तुमचा स्टॉक मार्केटबद्दल तुम्हाला काय नेमकं माहिती आहे? फक्त बाय करणं आणि सेल करणं. लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करणं ही सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं ही सगळ्यात शेवटची, एकदम लास्ट टोकाची भूमिका आहे ती. त्यासाठी तुम्हाला बरीच वर्ष स्टॉक मार्केटमध्ये अभ्यास करावा लागतो. त्याला प्रोफेशनल एज्युकेशन घ्यावं लागतं. तुम्हाला एक प्रॉपर मेंटरचा हात असावा लागतो. ओके. जसं आपण आतापर्यंत शिकण्यासाठी वेळ आणि पैसा घालवला, तसं आपल्याला शिक्षणासाठी वेळ आणि पैसा स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा घालावा लागतो. जी लोकं टॉप 1% मध्ये आहेत, जी लोकं प्रॉफिट काढतायत, तर ती का काढतायत जर का विचार केला, तर त्यांनी बरीच वर्ष शिक्षणात घालवलेली आहेत. बरीच वर्ष त्यांनी एक्सपिरियन्स गेन करण्यात घालवलेली आहेत. त्यामुळं त्या लोकांचा प्रॉफिट होतोय. ओके. आता तुम्हाला मी विचारलं किती शिकलाय? ओके. किती शिकलाय म्हणजे तुम्ही किती वर्ष घालवली? स्टॉक मार्केटमध्ये काय-काय अभ्यास केलाय? तर जर का तुम्ही स्टॉक मार्केट असंच शिकलाय किंवा अ, एखादी व्हिडिओ बघून शिकलाय किंवा याला शिक्षण म्हणत नाहीत. स्टॉक मार्केटमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स घालवावा लागतो. भरपूर तुम्हाला कॅन्डल बरोबर वेळ घालवावा लागतो. ओके. आता मी सांगितलं, की बाबा हे एक विमान आहे. या विमानाची ही 4 बटणं आहेत. ही 4 बटणं दाब आणि हे विमान उडव. तर ती विमान उडणार आहे का? नाही उडणार. बरं तुमच्या हातात मी रेल्वे दिली, की रेल्वे घ्या. हा त्याचा क्लच आहे आणि हा त्याचा एक गिअर लिव्हर आहे. हे टाका, रेल्वे पुढे जाते. ओके. ती 2 गोष्टी तुम्हाला सांगितलं, ती गोष्ट होणार आहे का? नाही. त्याला तुम्हाला अगोदर को-पायलट बरोबर तुमच्या फर्स्ट ऑफिसर बरोबर तुम्हाला राहून ती तुमचं अ, विमान किंवा रेल्वे ही शिकावं लागतं बसून. तो कुठल्या वेळी काय करतोय, हे तुम्हाला शिकण्यासाठी एक प्रोफेशनल शिक्षणाची गरज असते. ओके. भरपूर लोकं लॉस खातायत. त्या लॉसची अक्षरशः आता मला भीती वाटायला लागली, की लोकं एवढे लाखात लॉस करून घेतात. परवाची गोष्ट झाली ती अ, मुख्याध्यापक 1.5 कोटीच्या आसपास लॉस स्टॉक मार्केटमध्ये. ओके. काय शिकला तुम्ही? किती शिकला स्टॉक मार्केटमध्ये? तुम्हाला काय कॅन्डलचा एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला? तुम्ही कशी एवढी हिंमत करू शकता, की मी लाखो रुपये स्टॉक मार्केटमध्ये घातलेत? कशी हिंमत करू शकता? नाही, सगळं चुकीचं आहे. तुम्हाला हे सगळं शिकावं लागेल. हे तुम्हाला एक वेळ देऊन शिकावं लागेल. त्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये अजून राहिली, की काय शिकलाय? ओके. किती शिकलाय समजा, ती गोष्ट झाली. मुळात शिकलाय का नाही ही गोष्ट प्रश्न वेगळा आहे. किती शिकलाय हा गोष्ट प्रश्न वेगळा आहे आणि काय शिकलाय? ओके. काय शिकलाय म्हणजे तुम्ही जर का वाटत असेल, की बाबा मी एखादा इंडिकेटर शिकलोय, पिव्होट पॉइंट शिकलोय किंवा चार्ट पॅटर्न शिकलोय, तर तुम्ही अजून बालवाडीमध्ये सुद्धा नाही आहात. मी मोठा शब्द बोलतोय, की तुम्ही अजून बालवाडीमध्ये सुद्धा नाही आहात. तुम्ही एका मोठ्या चक्रव्यूहामध्ये अडकलाय. तुम्हाला स्टॉक मार्केट म्हणजे काय हेच माहिती नाही. कसा पैसा निघतो तुम्हाला हे माहिती नाही. तुम्ही फक्त एखाद्या इंडिकेटरवरती, एखाद्या वरती सॉरी वरती टिकलाय. किंवा इथं ई आला, ई टॅप केलं आणि मग मार्केटवरती गेलं. पिव्होट पॉइंट आला, टॅप केलं, वरती गेलं. ओके. पॉइंट आला, सीपीआरला टॅप केलं, डाउन रेझिस्टन्स घेतला कॅन्डलने आणि मग मी डाउन साइडला येतो. नाही, एवढंच मार्केट नाही. तुम्हाला जे इंडिकेटर्स असतात, हे जे इंडिकेटर्स असतात, हे इंडिकेटर्स फक्त तुम्हाला एक स्टडी किंवा एक सॉरी तुमचा एक एंट्री पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडाफार यूज होतो त्याचा. फक्त एंट्री देतो. ओके. एंट्री का देतो? कशामुळे देतो? बरं जे आपण एंट्री घेतले, ती माझी कितीपर्यंत जाणार आहे? किंवा तो जो माझा एंट्री पॉइंट आहे, तर तो माझा विथ बायस आहे का विथआऊट बायस आहे? जे डायरेक्शन आहे, कुठल्या डायरेक्शन तुमचा ट्रेड देणार आहे? ओके. समजा आता तुम्ही शिकलाय चार्ट पॅटर्न्स. ओके. हे मार्केट असं ऑल टाईमचं मार्केट वरचं आहे. ओके. आणि जर का तुमचं हे शॉर्ट टर्ममध्ये मार्केट हे डाउन साइडला येतं इथं. ओके. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मार्केट डाउन साइडला येतंय असं. ओके. आणि तुमचा ट्रेड आहे इथं सेलिंग पोझिशनला. ओके. इथे समजा हा तुमचा ट्रेड आहे. इथे वर गेला की स्टॉप लॉस जाईल आणि इथे तुमची एंट्री खाली जाईल मार्केट. तुमचा हे मार्केट स्टॉप लॉस हंटच करणार आहे.
का करणार आहे? कारण ती जी तुम्ही एंट्री बघितली होती, जी तुम्हाला इंडिकेटरने दिली होती, ती तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडिंगने दिली होती. ही इंटरनल स्ट्रक्चरमध्ये दिली होती. ओके. त्याच्यामुळं स्टॉक मार्केट शिकताना अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. हे खूप मोठं ज्ञान आहे. स्टॉक मार्केट ही एक विद्या आहे. ती तुम्हाला विद्या घ्यावी लागेल. ओके. त्याशिवाय तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकत नाही. जर तुम्ही शिकलेला नाहीत, तर स्टॉक मार्केटकडं वळून सुद्धा बघायचं नाही. मी स्पष्ट बोलतोय, स्टॉक मार्केट जर का तुम्हाला ज्ञान नसेल या गोष्टीचं, तर वळून सुद्धा बघायचं नाही. तुम्हाला तुम्हाला तुमचे इतके लॉस खाणार तुम्ही, तर तुम्हाला लॉस सहन होणार नाही तुमचा तो. ओके. आज बऱ्यापैकी मी सांगली जिल्ह्यातला आहे. मला माहिती आहे, खूप लॉस खाल्लेला आहे लोकांनी. खूप जबरदस्त लॉस खाल्लाय. मोठे लॉस खाल्लेले आहेत लोकं. आज लोकं भेटायला येतात, तर त्यांचा लॉस बघतोय. अक्षरशः मला नको-नको वाटतंय, की बाबा या लोकांना काहीच जमत नाही, तरी का स्टॉक मार्केट करतायत? ओके. तर असे पॉइंट आहेत, तर ह्या चुका तुम्ही करायच्या नाहीयेत. ओके. आता किती शिकलाय आणि काय शिकलाय? किती शिकलाय ते तुम्हाला आता माझं बोलण्यावरून समजलं असेल. समजा तुम्ही काय शिकलाय? तुम्ही शिकलाय डाव आणि जॉन सॉरी डावची थिअरी शिकलाय. ती जुनी थिअरी आहे. ओके. स्टॉक मार्केटमध्ये किती थिअरी आहेत तुम्हाला माहिती आहे का? अंदाज आहे तुम्हाला? विकअप थिअरी, याच्या अगोदरच्या 88 पासून जी चालत आलेली, ह्याच्या अगोदरच्या किती थिअऱ्या आहेत? तुम्ही किती शिकलेल्या थिअऱ्या आहेत? ओके. जेवढ्या स्टॉक मार्केटच्या तुम्हाला थिअऱ्या माहिती आहेत, त्या फक्त मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्या थिअऱ्या तुम्हाला माहिती आहेत. ओके. आपण बघू तुमच्याकडे किती नॉलेज आहे आणि तुम्ही आता काय शिकताय. ओके. दुसरं तुमचं आहे, की हू इज युअर प्रोफेशनल मेंटर? ओके. आपल्या बऱ्यापैकी लोकांना एक सवय काय माहिती का? की एखादी गोष्ट मी शिकतोय, तर ती माझं मी शिकलो, हे सांगायला फार गर्व वाटतं. माझं मी शिकलो. तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी तुमचं तुम्ही शिकत असाल, पण स्टॉक मार्केट हे तुम्हाला तुमचं तुम्ही शिकता येणार नाही. हे करायला तुम्हाला एक प्रोफेशनल मेंटॉर लागेल. का मी सांगतो हे? तुम्हाला शिकताना प्रोफेशनल मेंटॉर लागेल. का लागतो? तर स्टॉक मार्केट करताना बऱ्याच असंख्य अडचणी येतात. आज मी एवढी वर्ष झालं ट्रेड करतोय. जी मी कॅन्डल ज्या बघतोय कॅन्डल बनताना, ह्या जुन्या तर सोडून द्या, पण ज्या नवीन येणाऱ्या ज्या कॅन्डल्स आहेत आणि ते ज्या पद्धतीने बनतात, ह्या 5-6 वर्ष ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना पण कन्फ्यूज करतात. ओके. आता वर्षाला जवळपास मी 10,000 कॅन्डल तरी आसपास बघतो. बनताना बघतो मी फुल टाईम ट्रेडर आहे. बनताना बघतो. मला त्यातले बारकावे माहिती आहेत. समजा तुम्ही नवीन आला याच्यामध्ये, तर तुम्हाला ते बारकावे अंडरस्टँड करण्यासाठी, शिकण्यासाठी, त्याचा अनुभव येण्यासाठी, ते तुम्हाला कळणारच नाही ते काय बनलंय तिथं. किंवा तिथं मार्केटच्या ज्या मोठ्या-मोठ्या लोकांच्या एंट्र्या आहेत, त्या एंट्र्या कुठे आहेत? त्या कशा शोधायच्या? आपण कुठे एंटर व्हायचं? कुठं निघायचं? कुठपर्यंत आपलं टार्गेट गेलं पाहिजे? हे सगळं प्रोफेशनल अभ्यासातून येतं बाहेर. ओके. जमाना बदलत चाललेला आहे. स्टॉक मार्केट तुम्हाला असंख्य पैसा देतं याच्यामध्ये. पण जर का तुम्ही लॉस खायला लागला, तर तो तुमचा किती पैसा घेईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला मेंटर हा ठेवायचाच आहे. कुणीही मेंटर घ्या. ओके. आता मेंटर कसा असला पाहिजे? समजा तुम्ही ट्रेड करताय किंवा तुम्ही एखाद्याचा अभ्यास करताय. तर तो तुमचा अभ्यास करता जर का तुम्हाला कुठला डाउट आला, तर तो डाउट तुमचा जागेवरती सॉल्व्ह झाला पाहिजे कधीही, कोणत्याही वेळी. म्हणजे त्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो जो मेंटॉर आहे, तर तुम्ही ज्या कंडिशनमध्ये अडकलाय, तर त्याचं सोल्युशन त्याला निघतं का? त्यांनी किती वर्ष मार्केटमध्ये घातलेली आहेत? हा तो तुम्हाला मेंटॉरची गरज तिथं लागते. ओके. कारण स्टॉक मार्केट हा हलक्यातला खेळ नाही. हा स्टॉक मार्केट मोठा बिझनेस आहे, प्रोफेशनल बिझनेस आहे. शिकायला वेळ लागतो. पण हां, जर का एकदा तुम्ही शिकला, प्रोफेशनल मेंटरिझमच्या अंडर अंडर तुम्ही 1-2 वर्ष घालवलीत, तर तुम्ही स्वतः ट्रेडर म्हणून एका नावारूपाला येता. प्रोफेशनल ट्रेडर बरं का. पण त्यासाठी तुम्हाला स्टडी खूप लागतो. डिपेंडन्सी सोडावी लागेल, कॉल टिप सोडावी लागतील, टेलिग्राम ग्रुप अख्खं टेलिग्राम उडवावं लागेल तुम्हाला. आता नीटच्या परीक्षेमुळं टेलिग्राम बॅन आहे. पण त्याच्यामुळं मार्केटमध्ये व्हॅल्यूम कमी आल्याची न्यूज आली. म्हणजे किती लोकं डिपेंडन्सी आहेत, की मी माझं डोकं लावणार नाही बाबा तू सांग मी घेतो माझं मी प्रॉफिट झाला तर झाला. असं स्टॉक मार्केटमध्ये चालत नाही. तुम्हाला ही गोष्ट शिकावी लागेल. ओके.
आणि त्याच्यानंतर आता समजा मी तुम्हाला सांगितलं की मेंटॉर पाहिजे, तर तुम्ही मेंटॉर करणार YouTubeला किंवा इंटरनेटला. ओके. YouTubeवरती जी लोकं शिकून आलेली आहेत, ओके. YouTubeवरती तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला YouTube चांगला आहे. ओके. बेसिक अंडरस्टँड ज्यांचं आहे, त्याच्यासाठी YouTube चांगला आहे, इंटरनेट चांगला आहे. पण जर का समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ तुम्ही ह्या YouTubeवरती पाहिली किंवा इंटरनेटवरती तुम्ही एखादा सेटअप बघितला, तो आहे असा सेटअप तुम्हाला प्रत्येक वेळी मार्केटमध्ये बनणार आहे? समजा CRT बनली, BSL बनला, ओके, SSL बनला, ओके, ट्रिपल MB पॅटर्न बनला, डबल MB पॅटर्न बनला, ओके. बरं ते पॅटर्न बनण्याच्या पाठीमागे पण मार्केट नेमकं कोणती मूव्हमेंट देते? मार्केटचे बायस काय आहेत? ऑल टाईम बायस काय आहेत? मी ऑल टाईम बायस बरोबर ATB बरोबर माझे TBC कसे मॅच करू? ओके. त्याच्यानंतर मग माझा ॲक्चुअल एंट्री पॉइंट कुठे आहे? ओके. मग माझा ॲक्चुअल एंट्री पॉइंट कुठे आहे? तर माझा स्टॉप लॉस कुठपर्यंत जाईल? त्याला मी ते कसं कॅल्क्युलेट करू? ओके. माझे एवढेच पैसे लॉस झाले पाहिजेत, माझे एवढेच डॉलर गेले पाहिजेत, मला एवढंच प्रॉफिट मिळालं पाहिजे, मला एवढेच रुपये मिळाले पाहिजेत. ओके. ही कंडिशन प्रत्येक वेळी बदलणार आहे. ओके. ही कंडिशन प्रत्येक वेळी बदलणार आहे. ह्या बदललेल्या कंडिशनला तुम्हाला सामोरं जायचंय आणि तुम्हाला तिथं ट्रेडिंग करताना कुठलीही अडचण आली, तर तो तुम्हाला YouTube मदत करत नाही. इंटरनेट मदत करत नाही. ओके. याच्यामध्ये तुम्ही एखादी व्हिडिओ बघितली, त्याचं एनालिसिस, त्याची बॅक टेस्टिंग आणि त्याच्यानंतर त्याचे येणारे 100 प्रकार, ते तुम्हाला बघण्यासाठी भरपूर वेळ जातो. त्यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये लागतो प्रोफेशनल मेंटॉर. त्याशिवाय तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करायची नाही. जर का तुम्ही या चुका करत असाल, तर या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. या चुका रिपीट करायच्या नाहीत. ओके. कुठल्या-कुठल्या पॉइंट? कॉल टिप्स, टेलिग्राम ग्रुप, WhatsApp ग्रुप, डिपेंडन्सी, स्टडी आणि तुमचं प्रोफेशनल मेंटर. तर हे माझ्या दृष्टिकोनातून सगळे मिळालेले जे प्रश्न आहेत, तर ते हे एवढेच प्रश्न मला अ, मोजके वाटतात, की बाबा हे जे प्रश्न आहेत, तर याच प्रश्नांमुळे लोकं स्टॉक मार्केटमध्ये लॉस खातायत. ओके. आपण जर का बघा भाजी मार्केटमध्ये भाजी आणायला गेलो ना, तर आपण विचार करतो, की बाबा स्टॉक मार्केटमध्ये सॉरी मार्केटमध्ये जर का आपण भाजी आणायला गेलो, तर ₹10 किंवा ₹20 भाजी महाग असलेली आपण घेत नाही. ओके. पण स्टॉक मार्केटमधला जर का लॉस बघितला, तर लोकांचा लाखाच्या खाली नाही मिळत. बरोबर आहे? का? तर तुमचे जे प्रोफेशनल ब्रोकर्स आहेत, तर ते ब्रोकरचा इंटरफेस एवढा भारी करून दिलेला आहे त्या लोकांनी, की तुम्हाला तो ट्रेड सारखा घ्यावा, घ्यावा असं तुमचं मन होतंय तुमचं. त्याच्यामुळं तुमचा लॉस होतोय, तर तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टी टाळायच्या आहेत. ओके. तरी पण तुम्हाला ह्या गोष्टीतून तुमची काही शंका असेल, तर तुम्हाला मी खाली एक WhatsApp नंबर इथं दिसतोय. याच्यावरती मेसेज करू शकता. ओके. तर तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल अजून कुठलीही माहिती पाहिजे असेल, फॉरेक्स मार्केट, इंडियन मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सी तुमचे विथड्रॉवल्स वगैरे काही प्रॉब्लेम असेल, तर या नंबरवरती मला मेसेज करू शकता. त्याचा मी तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये किंवा 12 तासाच्या आतमध्ये तुमचा मेसेजचा रिप्लाय देण्यात येईल. ओके. तर थँक्स फॉर वॉचिंग.